अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुरुपौर्णिमेला गुरुपद घेतल्यानंतर नारळाचे काय करावे? मूर्ती नसेल तर अभिषेक कसा करावा? गुरुपौर्णिमा हा दिवस सर्व स्वामी भक्त दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण सर्व स्वामी भक्त दत्तभक्त गुरुपद नक्की घेतो. तुमचे पहिलेही गुरु आहेत तरीही तुम्ही गुरुपद नक्की घेऊ शकता. जीवनामध्ये गुरु असतील तर जीवनाचं सार्थक हे नक्की होतं. आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. योग्य तो मार्ग देणारे, आपल्या जीवनातील अडचणी संकट दूर करणारे आपले गुरु आपल्यासोबत असतील तर जीवनाचं सार्थक हे नक्की होतं. यासाठी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घेतो. गुरुपद घेतल्यानंतर नारळाचे आपण जेव्हा कधी गुरुपद घेतो तेव्हा आपण नारळ, गुलाबाचे फूल, खडीसाखर स्वामी महाराज दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर ठेवतो. घरामध्ये अगदी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये गुरुपद घेऊ शकता. तसेच आपल्याकडे गुरुपद घेता तेव्हा तुमच्याकडे मूर्ती असते किंवा प्रत्येक स्वामी भक्तांकडे मूर्ती, फोटो असतो. काही भक्तांकडे फोटो आहे, मूर्ती नाही. तर त्या सर्व भक्तांनी अभिषेक कसा करावा? आपण गुरुपद घेतो तेव्हा अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते आपण प्राशन करावं लागतं. एक मंत्र बोलावा लागतो तेव्हा आपण गुरुपद नक्की घेतो. तर त्यासाठी तुमच्याकडे गुरुपद घेता तेव्हा मूर्ती नसेल तर अभिषेक कसा करावा? आता मूर्ती आहे त्या भक्तांनी अभिषेक नक्की करावा. ज्या भक्तांकडे मूर्ती नाही त्यांच्याकडे फोटो आहे तर तुम्ही घरातील स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. स्वामी महाराज दत्त महाराजांच्या फोटोला स्पर्श करायचा आहे व तुम्ही जे तीर्थ आहे ते हातामध्ये घेऊन मंत्र बोलून गुरुपद घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मूर्ती नसेल तरीही तुम्ही गुरुपद घेऊ शकता. तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही सेवा करू शकता. स्वामी महाराज दत्त महाराज शेवटी भाव श्रद्धा पाहतात. तर तुमच्याकडे काय आहे काय नाही हे पाहत नाहीत. यासाठी मनात भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, दृढ विश्वास ठेवा. स्वामी महाराजांपर्यंत आपल्या सर्व स्वामी भक्तांची सेवा नक्की पोहोचते. यासाठी तुम्ही कोणत्याही गोष्टी नाहीत म्हणून आपण विचार करायचा नाही. तर ज्या काही गोष्टी आहेत साध्या सोप्या पद्धतीमध्ये गुरुपद घेऊ शकतो. गुरुपद घेतो तेव्हा आपण नैवेद्य बनवतो. तो नैवेद्यही तुम्ही थोडा वेळ स्वामी महाराज दत्त महाराजांच्या फोटोसमोर ठेवून थोड्या वेळाने तो नैवेद्य तुम्ही घ्यायचा आहे. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीमध्ये गुरुपद घेता येतं. आता नारळ ठेवतो त्या नारळाचे काय करावे? गुरुपद घेता तेव्हा तुम्ही नारळ स्वामी महाराजांच्या फोटोसमोर दत्त महाराजांच्या फोटोसमोर ठेवता. त्या दिवशी दिवसभर तो नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे. दिवसभर आपण सेवा करतो किंवा नामस्मरण करतच राहतो. दिवसभर आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. ज्या काही सेवा होतात त्या नक्की सेवा करा, कारण हा दिवस पुन्हा येत नाही. हा दिवस येण्यासाठी आपण बरेच दिवस वाट पाहत असतो. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंना प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे. त्यासाठी सर्व भक्तांनी अवश्य या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. आपल्या घरामध्ये जे काही आहे त्यामध्येच आपण सेवा करायच्या आहेत. जास्त तुमच्याकडे काही नाही याचा विचार करू नका. तर ज्या गोष्टी आहेत त्यातच आपण समाधानी व मनामध्ये भाव, श्रद्धा, दृढ विश्वास ठेवून या सेवा नक्की करायच्या आहेत. स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. अशक्य गोष्टीही शक्य करतात. शेवटच्या क्षणापर्यंत विश्वास हा नक्की ठेवायचा आहे. तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी जो नारळ ठेवतो तो नारळ दुसऱ्या दिवशी आपण केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे. हा नारळ दिवसभर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद घेतल्यानंतर घरामध्येच ठेवायचा आहे. तर तुम्ही गुरुपद कुठे कुठे घेऊ शकता? केंद्रामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही गुरुपद घेऊ शकता. घरामध्ये घेता येतं. घरामध्येही साध्या सोप्या पद्धतीमध्ये घेऊ शकता. या दिवशी स्वामी महाराजांचा नैवेद्य बनवणं शक्य असेल तर पुरणपोळी, घेवड्याची भाजी, भात, वरण, भजी असा नैवेद्य नक्की बनवा. बेसन लाडू बनवा. तुमच्याकडून जे काही शक्य होतं त्या नैवेद्य नक्की बनवा. स्वामी महाराजांना प्रसन्न करून घ्या. काहीही करणं शक्य नसेल तर साखर, दूध जे काही घरामध्ये
सात्विक आहार बनवला आहे त्याचा प्रसाद नक्की ठेवा. शेवटी आपली श्रद्धाभाव महत्त्वाचे आहे. स्वामी महाराजांना आपल्याकडून काहीही नको असतं, फक्त दृढ विश्वास व मनातील भाव श्रद्धा ही महत्त्वाची असते. यासाठी आपण आपल्याकडे जे आहे त्यामध्येही आपण स्वामी महाराजांच्या सेवा करू शकतो. प्रत्येकाकडे काही असणं शक्य नाही, कारण कोणाच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत, संकट आहेत ते प्रत्येकाला माहिती असतं. यासाठी आपण कोणतेही विचार न करता ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्या स्वामींनी दिल्या आहेत व ती सेवा स्वामी स्वीकार करणार आहेत. तर आपली शेवटी स्वामींची इच्छा आहे असं समजून सेवा करायच्या आहेत. तर गुरुपौर्णिमा हा प्रत्येक स्वामी भक्त दत्तभक्तांनी अवश्य या दिवशी गुरुपद घ्यायचं आहे. गुरुपद घेतल्यानंतर आपल्या जीवनाचं सार्थक हे नक्की होतं. योग्य तो मार्गदर्शन देणारे आपले गुरु कायम आपले रक्षण करतात, आपल्या कुटुंबाचे रक्षण करतात. यासाठी सर्व भक्तांनी गुरुपद नक्की घ्या. तुमचे पहिलेही गुरु आहेत तरीही तुम्ही गुरुपद घेऊ शकता. स्वामी महाराज महाराजांना तुम्ही गुरु बनवू शकता. गुरु महाराजांचे आपले जे काही गुरु आहेत स्वामी महाराज दत्त महाराज यांचे नामस्मरण दररोज करा, कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. आपण दररोज सेवा नाही करत, काही कामानिमित्त वेळ मिळत नाही, तर आपण फक्त नामस्मरणही सुरू ठेवलं तर स्वामींपर्यंत नक्की पोहोचतं व स्वामी त्या केलेल्या सेवेचे फळ नक्की देतात. तर नारळाबद्दल व मूर्ती नसेल तर अभिषेक कसा करावा संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात तुम्हाला सांगितली आहे. तर तुम्ही ही सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.